रोहित आर्यवर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतर, पोलीस चकमकी विरोधात वकील सातपुते न्यायालयामध्ये दाद मागणार, निवृत्त अधिकाऱ्यांनी ठरवली पोलीस चकमक योग्य. रोहित आर्य प्रकरणात ॲडव्होकेट नितीन सातपुते याचिका दाखल करणार. जे अक्षय शिंदेबाबत घडलं तेच इथे घडवलं गेलं, नितीन सातपुतेंचा आरोप. छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय मुद्दा मिळत नाही. राज्यातील जनतेचा भव्यावर विश्वास राहिलेला नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल. रत्नशिव निंबाळकर या तरुणाची हत्या झाल्याचा परिवाराचा होता आरोप. मात्र पोलिसांनी तो अपघात दाखवला. तसंच डॉक्टर संपदा यांच्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सुद्धा होता दबाव. सुषमा अंधारेंचा आणखी एक नवा आरोप. रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरे गट आक्रमक. पुण्यातील कार्यालयाबाहेर आंदोलन. रुपाली चाकणकर आणि ठाकरे गट आमने सामने. सरकारकडून किमान तारीख घेऊन आलोय. कर्जमाफीमध्ये कारस्थान झालं तर सोडणार नाही. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. कडू समर्थकांवर गुन्हे कशाला? मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सवाल. शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हे दाखल. बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकरांवर गुन्हे. जवळपास 2,500 आंदोलकांवरही गुन्हे दाखल. गोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस. दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं बजावली नोटीस. सरकारकडून उद्धव ठाकरेंना अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न. मनपा निवडणुकीमुळे सरकारनं नोटीस पाठवली. आमदार महेश सावंत यांचा सरकारवर घणाघाती आरोप. संजय राऊतांची 2 महिने वैद्यकीय रजा. संजय राऊत यांची प्रकृती गंभीर. राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासूनही राहणार दूर. पूर्व घोषित मुदतीतलेच अर्ज एशियाटिकच्या निवडणुकीसाठी पात्र. कुमार केतकर पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार. मुदतीनंतरचेही अर्ज ग्राह्य धरा. धर्मादाय आयुक्तांनी पवार गटाची मागणी फेटाळली. 15 ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी. राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. बॉसला मारा पण मोर्चाला या. राज ठाकरेंचं विचित्र विधान. गुजरातच्या केवाडिया इथं विशेष पथसंचलन. महाराष्ट्राच्या चित्ररथानं घेतला सहभाग. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती. एकता स्मारकावर सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोहपुरुषाला श्रद्धांजली. कर्नाटकात भाजप नेत्याच्या मुलाची टोल कर्मचाऱ्यांना मारहाण. टोल बूथवर थांबल्यानं केली मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती चिंताजनक. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दळवींवर उपचार सुरू. पडद्यावरील साईबाबांच्या मदतीसाठी सरसावले शिर्डीकर. पोलीस भरतीच्या तयारीला लागा. राज्यभरामध्ये भरणार 15,300 पदं. अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची असणार मुदत. राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर. सोलापूरचा विजय लमकणे राज्यामध्ये पहिला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम. सिंधुदुर्गच्या परतीच्या पावसाचा तडाखा. भात उत्पादक शेतकरी अडचणीत. कार्तिकी यात्रेकरिता भाविक पंढरीमध्ये दाखल. राज्यासह परराज्यातून भाविकांची मानदियाळी.